ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील पराभवाचे भीषण पडसाद नेवासा तालुक्यातील गेवराईच्या ग्रामसभेत उमटताना दिसले। सरपंचाच्या पतीच्या डोक्यास गावठी पिस्तूल लावण्यात आले। गावठी पिस्तुलाचा खटका दाबण्याच्या प्रयत्नात संबंधित असतानाच गावकऱ्यांनी त्याला अडवलं आणि पिस्तुलातील 2 काडतुसे खाली पडली। या प्रकाराने भयभीत झालेले गावकरी सैरावैरात धावत सुटले। पोलिसांनी संदीप रूपचंद कर्डिले, कपूर हरिचंद्र कर्डिले, अनिल हरिचंद कर्डिले, प्रवीण ताराचंद कर्डिले, सचिन ताराचंद कर्डिले, गोपीचंद विठ्ठल कर्डिले, शंकर संजय आदमाणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। त्यातील कपूर कर्डिले याला अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी संदीप कर्डिले पळून गेला असून सरपंच निर्मला पांडुरंग सतरकर यांचे पती पांडुरंग किसन सतरकर वय वर्ष 33 यांनी फिर्याद दिली आहे। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर गेवराई येथे पहिल्यांदाच ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। मारुती मंदिरासमोर सकाळी 9:30 वाजता ती सुरू झाली। काही गावकऱ्यांची भाषण झाल्यानंतर पांडुरंग सतरकर बोलायला उभे राहिले। त्यावेळी संदीप कर्डिले व्यासपीठावर आला। तुला भाषण करायचं काय कारण असं विचारत त्याने जवळच असलेली खुर्ची उचलून सतरकर यांच्या डोक्यात घातली। निलेश पांडुरंग कर्डिले आणि इतरांनी खुर्ची हिसकावून घेत मध्यस्थी केली। त्यानंतर बाहेर गेलेला संदीप कर्डिले थोड्या वेळानं पुन्हा आला, तो गावठी पिस्तूल घेऊनच। त्याला पिस्तूल घेऊन येताना पाहिल्यावरच गावकऱ्यांमध्ये घबराट उडाली। अनेक जण रस्ता दिसेल तिकडे पळत सुटले। पोलिसांनी सांगितलं की संदीप कर्डिले पिस्तूल घेऊन सतरकर यांच्याकडे गेला आणि तुला जिवंत सोडणार नाही असं धमकावत त्यानं पिस्तूल त्याच्या डोक्याला लावलं। तो खटका ओढण्याच्या तयारीत असतानाच शेजारी उभे असलेल्या त्रिंबक सतरकर, प्रकाश धनवटे, निलेश कर्डिले, अशोक सतरकर यांनी संदीपला धरून खाली दाबलं। त्याचवेळी पिस्तुलातून 2 जिवंत काडतुसे खाली पडली। गोंधळाचा फायदा घेऊन कपूर कर्डिले, अनिल कर्डिले, सचिन कर्डिले, गोपीचंद कर्डिले यांनी संदीपला पळवून नेलं। पळून जाताना संदीपनं पिस्तूल शंकर आदमाने याच्याकडे दिली। या प्रकरणानंतर गावकऱ्यांनी दुपारी पोलीस ठाण्यामध्ये गर्दी केली होती। पंच गेवराईचा आज सकाळी 9:30 वाजता ग्रामसभा सुरू झाली। ग्रामसभा खेळीमेळीत पार पडत आली। शेवटच्या टप्प्यात आभार म्हणून मी बोलण्यासाठी उभा राहिलो। तो गुंडगिरी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा संदीप रूपचंद कर्डिले हा आला आणि त्याने खुर्ची घेऊन गांधीजीच्या खुर्चीसहित फोटोसहित खुर्ची घेतली आणि ती पहिल्याशी डोक्यात मारली। गावातल्या लोकांनी मिठामिठी केल्यानंतर तो 2 मिनिटात पळत गेला आणि तो कट्टा घेऊन आला आणि डायरेक्ट डोक्याला कट्टा लावला। येताना त्याने एक फायर केला हवेत आणि माझ्या डोक्याला कट्टा लावून म्हणणे तुला माधुरचोद मारून टाकतो आणि ते कॉकपीट ओढूस तर त्याच्यातून ते गोळ्यात खाली पडले आणि त्याला आमचे गुरुजी निलेश कर्डिले आमचे बंधू यांनी धरल्यामुळं मी वाचलो। मी आता नेवासा पोलीस स्टेशनवर आलेलो आहे। पूर्ण ग्रामस्थांच्या जीवाला धोका आहे। फायरिंग झाल्यामुळे सगळे लोक घाबरलेले। आजही गावामध्ये आम्ही नेवाशात असल्यामुळे गावात गुंड कट्टे वगैरे सगळं बसून आहे। आता आम्हाला गावात जायची सुद्धा भीती वाटते। योग्य कारवाई करावं हे अशी आमची डायरेक्ट गृहमंत्र्याला निवेदन आहे। गेवराई ग्रामपंचायतीच्या ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुकीत सतरकर यांच्या मंडळानं 11 पैकी 10 जागा जिंकल्या। विरोधी संदीप कर्डिलेच्या गटाला एकच जागा मिळाली। हा पराभव अनेक वर्ष सत्तेत असलेल्या कर्डिलेंच्या जिव्हारी लागला। त्यानंतर सरपंचपदी निर्मला सतरकर यांची बिनविरोध निवड झाली होती। या प्रकरणानंतर गेवराई येथे गोळीबार झाल्याची चर्चा तालुक्यात सगळीकडे सुरू झाली। अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपाधीक्षक दत्तात्रय कांबळे, निरीक्षक सुरेश शिंदे यांनी घटनास्थळाला भेटही दिली। आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथकं तयार केली आहेत। याविषयी अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी अधिक माहिती दिली। नेवासा तालुक्यातील गेवराई गावामध्ये सकाळी ग्रामसभा सुरू असताना राजकीय वादावरून 2 गटामध्ये किरकोळ बाचाबाची झाली आणि त्याच्यावरून किरकोळ मारामारीचा प्रकार घडला। परंतु एका गटाने जे सध्याची सरपंच बॉडी आहे त्यांच्या विरोधात मारामारीच्या वेळी एक वेपन काढून त्यांना धमकावल्याची घटना घडलेली आहे आणि त्या अनुषंगाने सरतकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे नेवासा पोलीस ठाण्यामध्ये आणि आम्ही त्याची पुढील कारवाई करत आहोत। एका आरोपीला आता अटक करण्यात आली आहे आणि इतर आरोपीचा देखील शोध सुरू आहे। लवकरच आम्ही त्यांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करू। कॅमेरा पर्सन राम चव्हाण, SN मीडिया, नेवासा।